नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी. अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1456 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आता ऐकूयात हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवणारे, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करणारे आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासींची सेवा करण्यात व्यतीत केलं असे रेमन मॅक्सेसे पुरस्कार प्राप्त बाबा आमटे यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत ज्येष्ठांनी चांगल्या तऱ्हेनं कसं जगायचं याबद्दल विशेष मार्गदर्शन. ऐकूयात तर. म्हातारं होणं म्हणजे काय, ॲडिंग इयर्स टू द लाईफ, म्हणजे आपल्या आपोआपच म्हातारा होतो माणूस त्याच्या. पण चांगल्या तऱ्हेने जर जगायचं असेल तर ॲडिंग लाईफ टू द इयर्स हे इतकं महत्वाचं वाक्य आहे की आपल्याला आपण काहीतरी क्रिएटिव्ह करायला पाहिजे. म्हातारा झालं म्हणजे काय आपण सगळं संपलं यातला भाग नाही. खरं म्हणजे कायम कामात असणं, कायम वेगळ्या कामात, म्हणजे रिटायर झाल्यानंतर त्या कामाचा विचार न करता इतर काही गोष्टी आपल्याला जर आपल्या मागे आपण लावून घेतल्या, काही हॉबीज असतील तर एक ते आहे की आतापर्यंत सिद्ध झालं आहे की आपण जर मेंदूला खाद्य दिलं नाही तर हा अल्झायमर नावाचा रोग होतो. अल्झायमर नावाचा रोग होतो. तेव्हा कायम आपण काहीतरी मेंदूला खाद्य दिलं पाहिजे आणि शारीरिक श्रम केले तर कोणी गार्डनिंग करतोय, कोणी बॅडमिंटन खेळतं, कोणी वेगवेगळ्या प्रकारे, पण काहीतरी नुसतं बसून राहण्यापेक्षा आणि घरी काही लुडबुड करण्यापेक्षा, म्हणजे हे एक महत्वाचं आहे. माझ्या मी नेहमी सांगतो की निवृत्ती कशी असावी. एकदा मुलं बरोबरीची झाले, ते कमावते आहेत, सुना कमावत आहेत, तेव्हा त्यांच्या पद्धतीने त्यांनी जगावं. जे आपल्या मनाच्या विरुद्ध असेल तरी संयम पाळून, तर कदाचित वृद्धाश्रमाची गरजही पडणार नाही. अशा पद्धतीने आपण आयुष्य जगावं की आता आपण आपल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगल्यानंतर तरुण पिढींना त्यांच्या पद्धतीने जगू द्यावं. आणि आपला वेळ जात नसेल तर वेगवेगळे खूप काही उपक्रम आहेत. आज टुरिझम, आता आम्ही बघतोय की आता वृद्ध समाजातले वृद्ध आनंदवन, हेमलकसा, हे जे कसं विशेष आहे ना सोशल टुरिझम. 2008च्या आधी एका तरुणांनी ठरवलं की आपण विदर्भात फक्त बाबा आमटेचे प्रकल्प दाखवायचे आणि त्याला इतका प्रतिसाद मिळाला की आज आता या कोविडमुळे अर्थातच 1.5 वर्ष झाले बंद आहे, पण 50 ग्रुप लिडर्स आहेत आणि हजारो लोक, वृद्ध लोक जास्त आले. खरं म्हणजे कारण काय की त्यांना सुट्ट्या असतात, ते रिकामे असतात, पण एक वेगळं समाधान मिळतं की आपण सोशल टुरिझम. आणि दुसरं विदर्भात बघण्यासारखं खूप आहे. ताडोबा नॅशनल पार्क आहे, देवालय आहे, शेगाव आहे, माहूर आहे, पण त्यांनी एवढं रिस्ट्रिक्ट केलं होतं पण त्याला सुद्धा इतका रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांना एक वेगळी दिशा मिळते जीवनाला. एकदा बघितलं, बाबा म्हणाले की एक्सपोजर खूप महत्वाचं आहे. आपण दुसऱ्यांचं जीवन बघितल्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनातलं दुःख किती हलकं आहे हे कळणारच नाही. तेव्हा हे एक्सपोजर खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही दोघांचं आयुष्य असं झालं की आदिवासी कोण होते, काय होते आम्हाला कधीच माहिती नव्हतं. शहरात राहून आपल्याला काही माहिती करायचं कारण पण नसतं, पण त्यांच्या जर आपण आकडेवारी बघितली तर त्यांची पॉप्युलेशन जवळजवळ 10 कोटी आहे. म्हणजे खूप नंबर आहे त्यांचा. फक्त ते काय आहे की त्यांचे वेगवेगळे ट्राईब्स आहेत, ते सगळे एकत्र नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन एवढं आहे की त्यांनी यांच्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचलेच नाही.
कारण हे जंगलामध्ये ज्यांचं आयुष्य, आमच्याकडे आम्ही थोडंफार जे अनुभवलं ते जंगली जनावरांच्या आयुष्यासारखंच होतं. शिकलेल्या कपडे घातलेल्या माणसाला बघून पळून जायचं, हे आपण फक्त वन्य प्राणी पाहता ते बघितलं होतं. 1970 म्हणजे आज 51 वर्षापूर्वी बाबांच्या मनात हा विचार येणं खरोखरच क्रांतिकारक होता. आणि नुसतंच विचार नाही आला, त्यांनी आपल्या मुलांना म्हणजे मला आणि विकास आणि फॅमिली मेंबर्स पिकनिकला इथे आणलं. त्यांच्या मनात अर्थातच आदिवासींचं जीवन दाखवावं असं असेल, पण त्या निमित्ताने का असेना जेव्हा आम्ही आदिवासींच्या पाड्यावर भेट दिली आणि जवळून त्यांचं जीवन बघितलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं की यांचा कुपोषण आहे, यांना अंगावर कपडे नाहीत. थंडीच्या दिवसामध्ये लंगोटीवर राहू शकतो माणूस, टेम्परेचर 10च्या आतमध्ये आहे, पण वर्षानुवर्ष ते बिचारे असे जीवन जगतात आहे. तेव्हा बाबांनी असा विचार केला की आपण आनंदवनामध्ये आता कुष्ठरोगी अंत अपंग सगळ्या लोकांसाठी आपण जे काम सुरू केलं आहे, रिहॅबिलिटेशन त्यांचं सुरू झालेलं आहे, बऱ्यापैकी लोकांचे गैरसमज दूर झालेले आहे. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की या माडिया जमातीसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यावेळेला माझं वय तर 22 वर्षाचं होतं. संस्कारच महत्वाचे आहे खरं म्हणजे. ताई बाबा दोघांचे आयुष्य आमच्या पुढे होतं. तर बाबांना म्हटलं की मी आता MBBS झालोच आहे, जवळजवळ निकालच लागायचं. परीक्षा झाल्यावर, निकाल लागल्यावर, पास झाल्यावर जर जमीन मिळाली या भागात तर मी हे काम पुढे नेईल. बाबांना इतका आनंद झाला की आपल्या मुलांनी न सांगता न मागता आपल्याला शब्द दिलाय आणि त्यांच्या पिकनिकचा किंवा त्या सहलीचा हेतू सफल झाला. मग परत गेलो आम्ही आणि सरकारशी पत्रव्यवहार करून, ब्युरोक्रेसी अर्थातच उशीर लावते नेहमीप्रमाणे, सगळ्यांचा अनुभव असेला, तर त्यांनी जवळजवळ 3 वर्ष लावली आपल्याला इथे जमीन द्यायला. पण या उशिरामुळे माझं लग्न झालं. जागा मिळाली नव्हती म्हणून पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं MS जनरल सर्जरी. तिथे मंदाकिनी देशपांडे, तिची माझी आधी अजिबात ओळख नव्हती, आमच्याच कॉलेजची होती, सिनियर होती. ती अनस्थेशिया आणि मी सर्जरीत काम करताना जेव्हा आमची ओळख झाली, त्याच्यातून प्रेम आणि प्रेमातून प्रेमविवाह 72 साली. तर तिला मी अर्थात सांगितलं होतं की आपल्याला जागा मिळाल्यावर हेमलकशाला काम करायचं. हेमलकसा म्हणजे भामरागड एरिया. तर लग्न झाल्यावर जायचं कुठे, तर आम्ही दोघं जण एक 4 व्हीलची गाडी घेऊन 2 दिवसात इथे प्रवास केला. जेव्हा तिच्या लक्षात आलं की इथे काही सोयी नाही, म्हणजे रस्ते नाही, पावसाळ्यामध्ये 6 महिने बंद राहतं, वीज आणि टेलिफोनचा तर प्रश्नच नाही, बोलायला कोणी नाही, आयसोलेशन. या सगळ्या ऑर्ड्सची तिला लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिला कल्पना आली आणि तिचं कमिटमेंट पक्क झालं. हे माझं नशीब आहे की अशा वेळेला तिला पर्याय होता की मी नाही, या ठिकाणी मी काम करणार नाही. डॉक्टर स्वायझरचं हे दुःख होतं, त्यांनी आफ्रिकेत काम केलं, त्यांना नोबेल प्राइज मिळालं, पण त्यांची बायको शेवटपर्यंत त्या खेड्यामध्ये जाऊन आफ्रिकेमध्ये आली नाही. फक्त नोबेल प्राइज मिळालं तेव्हा ती बाजूला बसायला गेली होती स्वीडनला. पण आमचं असं भाग्य आहे की बायको तर होतीच बरोबर, त्यांनी तेवढ्याच डेडिकेशननी हे काम पुढे नेलं, मुलांना इथेच वाढवलं, आदिवासींबरोबर शिकवलं. आणि म्हणजे मी मुद्दाम सांगतो की नुसतं आमचं दोघांचं काम नाही, असे अनेक कार्यकर्ते बाबांच्या प्रेरणेने इथे आले. बऱ्याच लोकांना माहिती असणार ते चित्रपटामध्ये त्यांच्या नावासकट त्यांनी रोल केलाय, विलास मनोहर देसाई, गोपाळ फडणवीस होते, पांचाळे वगैरे. तर या सगळ्यांनी मिळून हे एका ध्येयाने हे काम उभं केलं. ते बघता बघता प्लॅनिंग नसताना हे मोठं झालं. प्लॅनिंग तर काहीच नव्हतं, पुढे काय करायचं हे माहिती नव्हतं, फंडिंग नव्हतं. आम्ही दोघं डॉक्टर आहे म्हटल्यावर आपण त्यांच्यासाठी दवाखाना चालू करावा, तर त्याच्यासाठी पेशंटचा रिस्पॉन्स नव्हता, त्यांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या. एनिवे हा मोठा इतिहास आहे. आपण आज वृद्धाश्रम किंवा जागतिक वृद्ध दिनानिमित्त बोलतोय, तेव्हा हळूहळू जसं आम्ही 60कडे पोहोचलो आणि मुलांना अर्थात त्यांचा पुढे त्रास झाला शिक्षणासाठी, कारण त्यांना काही कॉम्पिटिशन माहिती नव्हती, पण समाजाने मदत केली. मोठा मुलगा डॉक्टर झाला, लहान मुलगा पुण्याला राहून त्याने डिप्लोमा इन इंजिनिअरिंग केलं. दोघांनी आपल्या स्वतःच्या मनाने निर्णय घेतला की आम्ही या भागात येऊन हेमलकशाचं काम म्हणजे कामात सहभागी होऊ. बाबांना त्यांच्या जिवंतपणे जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की आपली तिसरी पिढी स्वतःहून अशा दुर्गम भागामध्ये, आता अर्थातच थोडंसं ते हा एरिया जरा डेव्हलप झालेला आहे, आता रस्ते झालेले आहेत, थोडेसे पूल आहेत, वीज आली आहेत, पण तरी सुद्धा गडचिरोलीचं नाव घेतलं की लोकांच्या पोटात धडकी भरते वेगळ्या कारणाने. अशा परिस्थितीमध्ये मुलांनी निर्णय घेणं बाबांना इतकं कौतुक होतं आणि त्याप्रमाणे ते आले. त्यांनी हळूहळू त्यांच्या लग्नासाठी प्रयत्न केले मंदाकिनी. मोठ्या मुलाला तर गोव्याची सून मिळाली. पुण्याच्या रोहिणीने मदत केल्यामुळे तिला कळलं की इथे असा एक डॉक्टर मुलगा काम करतोय, तर तिने आपण अप्रोच केलं. ती गायनेकोलॉजिस्ट आहे.
आणि ते दोघं मिळून आता आमच्याबरोबर काम केलं आणि मग हळूहळू दवाखान्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली. अनिकेत, त्याची बायको पुण्याची आहे, उच्च शिक्षित आहे, MA इकॉनॉमिक्स केलेलं आहे. तिने प्रेमविवाह केला आणि ती इथल्या शिक्षणाची सगळी जबाबदारी तिने सांभाळली आहे. दोघंही मुलं समर्थपणे त्याच निष्ठेने, फक्त तेव्हा अप्रोच बदलला आहे. आता टेक्नॉलॉजी आली आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. त्याच्या वेळेस काहीच नव्हतं, अजूनही आम्हाला त्याची आवड नाही, फक्त मेसेज वाचण्यापुरता व्हॉट्सअपचा उपयोग आहे. पण मुलांनी जनसंपर्क वाढवला, मुलांनी प्रकल्पाची खूप मोठी वाढ केली, नवीन शाळा काढल्या, हॉस्पिटल 50 बेडचं मॉडर्न हॉस्पिटल इथे या जंगलामध्ये 5 कोटी रुपयाचं हॉस्पिटल उभं झालं. कसं उभं झालं? या सगळ्या जनतेच्या सदिच्छेमुळे, त्यांच्या सहभागामुळे. जेव्हा कळलं समाजाला की आपण इथे हॉस्पिटल होतोय, समाजाचे असंख्य हात या कामाला हातभार लावण्याला तयार झाले आणि एक सुंदर हॉस्पिटल जे आमच्या मुलांनी आणि सुनेनी 50 बेडचं सर्व सुविधायुक्त इथे. आणि हे जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्ही उभयतांनी असा निर्णय घेतला की आपलं वय 60 वर्ष झालेलं आहे, मुलं आता त्यांच्या परीने काम सांभाळतात आहे. तेव्हा आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला की या कामामध्ये जिथे आमची निर्मिती होती, आम्ही सुरुवात केली, त्या कामामध्ये मुलांनी विचारल्याशिवाय आपण सल्ला द्यायचा नाही. आणि हे अगदी कटाक्षाने आम्ही इतके वर्ष झाले पाहतोय. आज आता मंदाकिनी 75 वर्षाची झाली, माझं वय 73 आहे. पण या इतक्या वर्षामध्ये आम्ही असं आपण मुलांना सल्ला देण्याने त्यांना त्यांच्या पद्धतीने कामं करू द्यावे. चुका केल्या तर चुकातून ते स्वतः शिकून सुधारणा करतील. आणि आज हेमल कसा खरोखरच खूप विस्तारलाय. आणि याचं कौतुक आहे की या शहरातल्या मुली, मंदाकिनी आपण एक्सेप्शन समजू शकतो, ती पण नागपूरची होती, पण मुलांसाठी सुद्धा उच्च शिक्षित मुली बाहेरून आल्या. पुणे आणि गोवा हे इतकं पुढारलेलं गाव आहे आणि त्यांनी तितक्याच निष्ठेने काम करणं हे आमचं भाग्य आहे असं आम्ही समजतो. तेव्हा वृद्धाश्रमात किंवा वृद्धांसाठी आमचा सल्ला असा राहील की एकदा मुलं मोठी झाली, एकदा कामाला लागली तर आपण काही फार अपेक्षा ठेवू नये त्यांच्यापासून. आपण धडधाकट राहावा, प्रयत्न करावा, त्यासाठी व्यायाम करावा. कदाचित बऱ्याच लोकांना माहिती असेल, आम्ही अजूनही दोघे जण सायकलिंग करतो. 75व्या वर्षी सायकलिंग करणं हे म्हणजे जाणीवपूर्वक आम्ही हे असं ठरवलं की आपण कोणावर डिपेंडंट राहू नये. आणि मतभेदाचा प्रश्नच नाही, विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही. त्याच्यामुळे हे सगळं काम आमचं अगदी व्यवस्थित चालू आहे. त्यांची मुलं म्हणजे आमचे नातवंड, सुरांचा मोठेपणा आहे की त्यांनी इथल्याच आदिवासी शाळेत मराठी मीडियम मध्ये ते शिकवतात आहे. खूपच मोठं कॉम्प्रोमाइज आहे आजच्या काळामध्ये. पण आमचे 4 नातवंड सुद्धा इथेच राहतात आणि शाळेत, प्रायमरीच्या शाळेत माडिया मुलांबरोबर मोठे झाले. तर हे असे हळूहळू संस्कार हे वागून सांगून होत नाहीत, पण आपल्या स्वतःच्या जीवनातून, आपल्या उदाहरणातून मुलांपर्यंत पोहोचू शकतात. त्याचा अनुभव आम्ही घेतला. आमची मुलं त्याच पद्धतीने कामं करतात आहेत. नातवंड काय करतील हा त्यांचा प्रश्न आहे, पण सध्या तरी जे काही त्यांचं जीवन इथे ज्या प्रकारे ते जगतात आहेत, त्यांना कॉम्पिटिशन माहिती नाही. त्यांचे मित्र सगळे इथले आदिवासी मुलं आहेत. पण जे काही काम चालू आहे आदिवासींसाठी, आरोग्य, शिक्षण, शेती सुधारणा, अनिकेतनी आता वॉटरशेड मॅनेजमेंटचं काम सुरू केलं. तेव्हा असं वेगवेगळ्या प्रकारे जे काम आपण कुठे न जाता पब्लिसिटीच्या मागे न लागता हे जर काम वाढू शकतं, प्रेरणादायक आहे. म्हणजे आमच्या मुलांना होतं, आता नातवंडांना सुद्धा आजोबा तुम्हाला कसं काय इतक्या वेळा बोलवतो, तुम्ही नाही का नाही म्हणत. कोविडच्या या प्रकोपाच्या आधी आम्ही अनेक गावामध्ये, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि मुख्य म्हणजे तरुणांकडून, मला त्याचं खूप कौतुक वाटतं की तरुणांनी बोलवायचं नाही, आमच्याशी संवाद करायचा. भाषण करायची मला सवय नाही, तुम्हाला लक्षातही आलं असेल, आणि आवड पण नाही. पण नाईलाजानी का असे ना, पण तरुणांच्या कॉलेजेसमधून जेव्हा निमंत्रण येतात तेव्हा महाराष्ट्रातले तर बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आम्ही जाऊन आलो. IIT, मेडिकल कॉलेज, केमिकल टेक्नॉलॉजी, किंवा मग बेंगलोरला IIM मध्ये मोठा चांगला कार्यक्रम झाला होता. की असं विद्यार्थ्यांमध्ये असं आपण म्हणतो की तरुण पिढी आज भोगवादी झाली आहे, पैशाच्या मागे लागली आहे. तेव्हा आमचा असा एक आशादायी अनुभव आहे. त्यांना चांगलं विचार ऐकायची त्यांना सवय आहे. त्याच्यातून माझं तर म्हणणं आहे की त्यांनी प्रत्यक्षात जाऊन भेट द्यावी. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या चांगल्या NGOs काम करतात त्याच्यातून आपल्या जीवनात सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या का म्हणजे वृद्धाश्रम असेल, अनाथालय आहे, HIV आहेत, बाबा आमटेंचं कुष्ठाचं आहे, अभयभंग काम करतोय, वेगवेगळ्या ठिकाणी जर जाऊन जर आपण भेट दिली तर हे उच्च शिक्षित लोक अशा जर खेड्यापाड्यात जाऊन कामं करतात आणि त्याचा खरंच खूप आनंद होतो. एकदा आपण त्याच्यातून मुक्त झालो. निरपेक्ष सेवा काय असते वगैरे ते गीतेत सांगितलंय. माझा काय अभ्यास नाही, माझा कधी मला वाटते फार इतक्या लवकर लोकांशी संबंध नाही आला माझा. पण जे काही काम करायचं ते मनापासून आनंदाने केलं आणि त्याचा कोण लोकांकडून अपेक्षा नाही केली. आपल्याला वाटलं समाधान वाटावं म्हणून आपण काम करावं, त्याचे रिझल्ट आले नाही त्याचं दुःख नाही.
कारण आपल्याला एक तर समाधान होतं की आपण मनापासून काम करतोय, लोकांपर्यंत ते पोहोचलं नाही त्याच्यात कदाचित आम्ही प्रयत्नात कमी पडलो असेल म्हणून आणखी प्रयत्न करणे, असं करत करत हे काम विस्तारत गेलं. तरुण पिढीने सगळी जबाबदारी घेतलेली आहे. पुढे मागे विनोदजी आपल्या प्रकल्पाला भेट द्यायची इच्छा आहे आमची, मनापासून शुभेच्छा देतो. काहीतरी पॉझिटिव्ह थिंकिंग करा. तर म्हणजे रडगाणं गाणं खूप सोपं आहे, मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही. इतरांचं दुःख बघितल्यावर आपलं दुःख खरंच कमी होतं. अशा प्रकारे आपण एक्सपोजर वेगवेगळे प्रकल्प बघा, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस ज्याची खरोखरच कमी आहे अशा लोकांचं जीवन बघितलं तर खरोखरच आपल्याला वाटतं आपण किती सुखी आहे. आपण जर पुढे गेलो तर अंबानींना सुद्धा सुख मिळत नाही आपण बघितलेलं. तेव्हा आपण कसं जीवन जगायचं ते ठरवावं आपण. आणि आम्ही आमच्या अनुभवावरून सांगू शकतो की आम्ही खूप समाधानी आहे. आपण या निमित्ताने आम्हाला उभयतांना 2 शब्द बोलायची संधी दिली. 4 चांगले शब्द बोलता आलं मला. आपल्या उभयतांचे आणि सगळ्या संस्थेचे मी आभार व्यक्त करतो, शुभेच्छा देतोय. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण सुप्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी ज्येष्ठांनी चांगल्या तऱ्हेनं नेमकं कसं जगायचं याबद्दल विशेष मार्गदर्शन केलं. अशाच कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.